पीक आवरमध्ये जास्तीत जास्त 1.5 पट भाडं आकारता येत होतं. पण आता नवा नियम लागू झाल्यानं हे भाडं दुपटीनं वाढणार आहे. त्यामुळे सकाळी ऑफिसच्या वेळी, संध्याकाळी गर्दीच्या वेळी किंवा पावसाळ्यात ग्राहकांच्या खिशावर अधिकचा भार येईल. दुसरीकडे नॉन पीक आवरमध्ये प्रवाशांना थोडासा दिलासा मिळणार आहे. त्या वेळेमध्ये भाडं मूळ दराच्या किमान 50% कमी असू शकतं. सोबतच राज्य सरकारनं परवानगी दिल्यानंतर ॲग्रिगेटर्सच्या माध्यमातून खासगी दुचाकींना पॅसेंजर प्रवासासाठी वापरता येणार आहे. या बाईक टॅक्सींसाठी मूळ भाडं ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिला गेलाय. आता केंद्रानंच मोकळीक दिली आहे म्हटल्यावर या कंपन्यांकडनं प्रवाशांची लूट होण्याची शक्यता आहे. ओला उबेरचे दर वाढलेले आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे, कारण की सर्वसामान्यांना एकतर रोजगार नाही एकीकडे, आणि त्यात दर अशा प्रकारे BSTने पण दर वाढवलेले आहे आपले. तर एकूणच सर्वसामान्यांना पडेल असं काम सरकारने करावं. लोकांना पटकन जायचं असतं तर आपण विचार केला की आपण मोबाईलवर पटकन ओला उबेर बुक करून ठेवतो की त्या टायमिंगला आपण पोचू शकतो. पण दरामध्ये एवढं नाही वाढवायला पाहिजे की जेणेकरून ते संध्याकाळच्या काळामध्ये ती पटकन डबलचा या 2 पटीचा रेट घेतात. तर हे गरीब लोकांना परवडण्यासारखं नाही आहे. पीक आवरमध्ये दुप्पट भाडं तर कमी गर्दीच्या वेळी मूळ भाड्याच्या 50%पेक्षा कमी भाडं आकारण्याचा नियम असला तरी सगळेच कॅब चालक हा नियम पाळणार का, असाही सवाल उपस्थित होतोय. याआधी केंद्र सरकारनं वैध कारणांशिवाय कॅब बुक करून कॅन्सल केली तर कॅब चालकासोबत प्रवाशांनाही दंड लावलेला. त्यानंतर आता पीक आवरमध्ये दुपटीनं पैसे आकारण्यालाही परवानगी दिली आहे. त्यामुळे केंद्राकडनं प्रवाशांची सोय पाहिली जातेय की कॅब कंपन्यांची, हाही सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.